आणि आता बातमी आहे नसरापूर प्रकरणातली एक ताजी अपडेट। नसरापूर प्रकरणातील आरोपीचा फोटो अखेर समोर आलाय। नसरापूरच्या नराधमाचा हा फोटो पहा। एनडीटीव्ही मराठीच्या हाती हा फोटो लागलेला आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीचा हा फोटो आहे। भीमराव कांबळे असं या आरोपीचं नाव आहे। 65 वर्षीय आरोपी आहे। 4 वर्षाच्या चिमुकलीवर याच नराधमानं अत्याचार केलेला आहे। सध्या त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीचा फोटो सगळ्यात पहिले आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहताय। या नराधमाचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय, मात्र त्याच्यातून त्याच्या चेहऱ्याची कल्पना येत नाही आहे, पण इथं त्याच्या चेहऱ्यावरचे ते क्रूर भाव आपण बघतोय। नराधम कशा पद्धतीने उभा आहे आणि याच नराधमानं 1-2 नव्हे तर 3 वेळा अत्याचार केलेत आणि तिसऱ्यांदा त्यानं एका चिमुकलीला शिकार बनवलं, तिची हत्या केली, तिच्यावर अत्याचार केले आणि आता याला अटक केली असून या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त गावकरी करतायत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालवून आरोपीला फाशी दिली जाईल असं आश्वासन दिलंय। त्याच प्रकरणातला हा आरोपी आहे। नसरापूर प्रकरणातल्या आरोपीचा नराधमाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय। 4 वर्षाच्या चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार करून तिचा खून केलेला आहे आणि हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्याच्या फाशीची शिक्षेपर्यंत आम्ही त्याला पोहोचवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अजिंक्य, या नराधमाचा फोटो तर आपल्या समोर आलेला आहे, पण आता या नराधमाविषयी आणखीन काही माहिती मिळाली आहे का? म्हणजे त्याच्या अगोदर त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत किंवा त्या प्रकरणात त्याला शिक्षा सुद्धा झाली होती, पण इतर काही माहिती मिळू शकली आहे का? अगदी बरोबर आहे। बरोबर 24 तासापूर्वी या नराधमाला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आता हा त्याचा नराधमाचा फोटो समोर आलेला आहे। खरं तर आज आपण या नसरापूर गावामध्ये दिवसभर ग्राउंड रिपोर्ट पाहतोय आणि अतिशय नागरिक संतापलेले आहेत आणि हा जो भीमराव कांबळे ज्याचं वय 60 ते 65च्या दरम्यान आहे, याची नागरिक जे आहेत ते याच्याबद्दल माहिती सांगतात। त्यावेळी सांगतात की या नराधमाने यापूर्वी 65 वर्षीय एका वृद्ध महिलेवर देखील अत्याचार केले होते आणि एका अल्पवयीन मुलीवर देखील अशाच प्रकारे अत्याचार केले होते। यापूर्वी तो 2 वेळा कारागृहात होता आणि जामिनावर तो सुटून आला होता असं देखील या ठिकाणचे नागरिक सांगतात। आणि ज्यावेळी पोलिसांनी याला कोर्टात हजर केलं त्यावेळी देखील पोलिसांनी हेच कारण दिलेलं आहे की यापूर्वी देखील याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याने आणखी काही अशी अत्याचाराची प्रकरणं केलेली आहेत का, कारण हा विकृत दिसतोय आणि याची विकृती कुठपर्यंत गेलेली आहे हे तपासायचं, याचा तपास करायचा असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे। या भीमराव कांबळे नावाच्या नराधमाचा आता फोटो समोर आलेला आहे आणि या फोटोत आपण पाहतोय की या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला वाटतंय की हा व्यक्ती किती क्रूर असू शकतो असं दिसून येते। कारण की एक अवघ्या 3-3.5 वर्षाच्या मुलीला त्याने तुला गाईचं वासरू दाखवतो सांगून तिला गोट्यात नेलं, तिच्यावर अत्याचार केला, नंतर तिचा खून केला आणि याच्या पुढे जाऊन तिचा मृतदेह देखील शेणाच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला। हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आता या नराधमाचा फोटो जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद अजिंक्य, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की नसरापूरच्या या नराधमाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। अजून एक मुद्दा आहे अजिंक्य, की या नराधमाबाबत अजून काही माहिती मिळू शकली आहे का? इतर लोक असं म्हणतायत की यानं 4 ते 5 वर्षापूर्वी त्याला एक शिक्षा झाली होती 4 ते 5 वर्षांची, त्यानंतर तो सुटून आला आणि त्यानंतर सुद्धा त्याचे हे उद्योग सुरू होते। काही माहिती मिळू शकली आहे का? स्थानिक लोक सांगतायत की हा पहिल्यापासूनच विकृत आहे। 1998 ते 95 दरम्यान देखील यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं होतं। त्यावेळी तो अनेक वर्ष कारागृहात होता, त्यानंतर तो सुटून बाहेर आला, त्याच्यानंतर अनेक एक त्यांनी असंच कृत्य केलं, महिला अत्याचाराचं प्रकरण केलं, त्यानंतर तो जेलमध्ये होता, जामिनावर बाहेर आला, अशा प्रकारची 2 कृत्य त्यांनी केलेलं आहे। खरं तर काही वेळापूर्वी आपण इथल्या स्थानिक काही नागरिकांशी बोलत होतो। पत्नीबाबत देखील त्यांनी अशी काही कृत्य केली असल्याचे स्थानिक नागरिक सांगतायत की पत्नीला देखील याने प्रचंड त्रास दिला होता आणि पत्नीसोबत देखील हा असाच वागत होता। या सगळ्या स्थानिक नागरिकांच्या जर आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर हा विकृत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते आणि पोलिसांनी देखील तेच कारण समोर केलेलं आहे की हा विकृत आहे आणि याचा पूर्ण आम्हाला तपास करायचा आहे। खरं तर आज जो संताप आपण पाहिला या नसरापूर पंचक्रोशीतील नागरिकांचा तो हाच होता की हा वारंवार अशा प्रकारची कृत्य करतोय आणि तो जेलमधून कारागृहातून बाहेर येतोय आणि पुन्हा परत तेच कृत्य करतोय आणि नागरिकांकडून
तीच चिंता व्यक्त केली जाते की आता या 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवर यांनी अत्याचार केला, तिचा खून केला आणि परत जर तो अशा प्रकारेच बाहेर आला तर पुन्हा एकदा या भागातील महिला आणि मुलींची सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे अगदी म्हणजे याच प्रकरणात याचा सोक्ष मोक्ष लावा अशी मागणी स्थानिक करतायत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। या नराधमाला 15 दिवसात लवकरात लवकर फाशी देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी या प्रकरणात जमाव शांत झालेला आहे, पण या नराधमाला सोडता कामा नये अशी भूमिका प्रत्येकाची आहे।